बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे असणार आहेत। भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे सुबियांतो हे इंडोनेशियाचे चौथे अध्यक्ष आहेत। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कुतुब मिनारला सजवण्यात आलंय। तिरंगी रंगाच्या आकर्षक विद्युत रोषणाई कुतुब मिनारची इमारत उजळून निघाली आहे। झारखंडमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त झारखंड उच्च न्यायालयाच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगी रंगात कोर्टाची इमारत झळाळून निघाली आहे। ओडिशातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। ओडिशातल्या पुरी समुद्रकिनारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खास वाळूशिल्प साकारण्यात आले। प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे वाळूशिल्प साकारले। याद्वारे देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य मार्गावर भव्य परेड होणार आहे। कर्तव्य पथावर आणि आजूबाजूच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे। निमलष्करी दलाच्या 70 तुकड्या तर 15,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विविध फुलांचा वापर करत तिरंगा ध्वजाप्रमाणे मंदिराला सजवण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करत पालिकेची इमारत उजळून निघाली आहे। रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील प्रशासकीय इमारत तिरंगी रंगात रंगून गेली आहे। वाघा अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा थरार पाहायला मिळाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांना मेट्रोनं खास भेट दिली आहे। प्रवाशांना 117 रुपयांना मिळणारं वन पुणे ट्रान्झिट कार्ड अवघ्या 20 रुपयात मिळणार आहे। हे कार्ड वापरणाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान 10% सवलत मिळेल। पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवा बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले। या 4ही अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय। जळगावात जिल्हा प्रमुख पदावरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय। निलेश पाटलांचं जिल्हा प्रमुख पद काढून विष्णू भंगाळे यांना दिल्यानं निलेश पाटील आणि विष्णू भंगाळे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रताप सरनाईक यांना मिळाल्यानंतर पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचा फोटो काढण्यात आलाय। आधीच मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या तानाजी सावंत यांच्या नाराजीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हते, मात्र सर्व आमदारांनी त्यांची समजूत घातली अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। जळगावच्या आव्हानेमध्ये गुलाबराव पाटलांच्या भव्य नागरी सत्कार करण्यात आला आणि यावेळी ते बोलत होते। ज्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय म्हणण्याचा अधिकार राहिला नाही त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। पक्ष संघटनेचे नियम डावलून सरचिटणीसांसह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणारे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पक्षानं मोठा दणका दिलाय। कुणाल राऊत यांची हकालपट्टी करत उपाध्यक्ष असलेल्या शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। बदलापूरहून मुंबई आणि नवी मुंबई गाठण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तासांचा अवधी लागतोय, मात्र आगामी काळात हे अंतर अवघ्या काही मिनिटात कापणं शक्य होणार आहे। त्यासाठी असलेल्या ॲक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी MMRDAनं निविदा मागवल्या। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत चढ उतार होताना दिसत आहेत, मात्र पुढच्या काही दिवसात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तापमान 1 ते 2 डिग्रीनं घसरण्याची शक्यता आहे। पालिकेच्या मुदत ठेवींबाबत सध्या खूप चर्चा आहे, मात्र मुदत ठेवीबाबत सध्या चिंता करू नका, मात्र नियोजन न केल्यास आर्थिक चणचण भासू शकते असा इशारा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय। मुंबईकर बदलत्या हवामानामुळे बेजार झालेत। कधी ऊन, कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अशा परिस्थितीमुळे मुंबईकर हैराण झालेत। पुढील 2 दिवसात मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे।
कोस्टल रोडवर नव्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी देखील कोस्टल रोडवरील वाहतुकीत बदल केलेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केलेत. धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी बस गाड्या देणार आहेत अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. केईएम रुग्णालयाच्या आवारात कर्मचारी भवन पाडून त्या जागी 21 मजली इमारत बांधली जाते आणि या इमारत बांधकामासाठी विविध करांसह सुमारे 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनानं महसूल वाढवण्यासाठी शहरातील व्यावसायिक झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा निर्णय घेतलाय. त्या दृष्टीनं मुंबईतील विविध झोपड्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू करण्यात आलं. नवी दिल्लीमध्ये एनटीएनं नीट यूजी 2025 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेच्या कालावधीबाबत स्पष्टीकरण देत एक सूचना जारी केली आहे. प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेचा कालावधी कोविड-पूर्व स्वरूपात असणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली नाहीये. रुग्णसंख्या 73 वर स्थिर असून 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान पुण्यामध्ये अजून यामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यसेवा 2022च्या परीक्षेतील 623 उमेदवारांची मुलाखत घेऊन 18 जानेवारी 2024 गुणवत्ता यादी जाहीर केली होती. पण एक वर्ष उलटून गेलं तरी 623 पदांवर निवड झालेले उमेदवार राज्य सरकार लालफितीच्या कारभारामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. पुणे सिंहगड रस्त्यावर जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं महापालिकेनं 11 ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेले. त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून हा ब्लॉक घेणार असून पुढील 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2147 घरं आणि 110 भूखंड विक्रीकरता 5 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी सुमारे 24,911 अर्ज अनामत रकमेसह आलेले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी पुरावे लागलेले आहेत. आरोपीनं गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केलेत. यापूर्वी हल्ल्यात वापरलेला चाकूचा तुकडा, कपडे पोलिसांनी जप्त केले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत या बहिणींना हे पैसे कसे वापरायचे याचे धडे सरकारच्या वतीनं दिले जाणार आहेत. त्यासाठी महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार केला जातोय. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी होऊन 1.5 महिना होत असला तरी कर्मचारी नियुक्त्या रखडल्या, कामकाजात अडचणी येत आहेत आणि या कार्यालयातील नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं आवश्यक असल्यामुळे कर्मचारी नियुक्तीचे मंत्र्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. आणि आता एक मोठी बातमी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कारण रात्रकालीन मेगा ब्लॉकच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे. कर्नाक पुलावरील गर्डरचं काम पूर्ण होईपर्यंत मध्य रेल्वेवर ब्लॉक सुरूच ठेवण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 5:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र गर्डरचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं हा ब्लॉक पुढे वाढवण्यात आल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलंय. यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. आज रविवारचा दिवस आणि आजच्या दिवशी बरेच प्रवासी हे बाहेर पडतात. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे टाइम टेबल पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय. सरसंघचालक मोहन भागवत बोलतायत, थेट जाऊयात. बहुत खोजने पर उसको एक टूटी फूटी झोपड़ी मिली. उसमें एक महात्मा जी बैठे थे. तो महात्मा जी को उसने पूछा कि हम इतने सारे लोग हैं, थके हैं, कहीं रहने भोजन विश्राम वगैरह की व्यवस्था हो सकती है क्या? आपके पास तो नहीं है, हम देख रहे टूटी फूटी आपकी झोपड़ी है, परंतु आसपास कहीं ऐसा स्थान है तो बताइए. तो महात्मा जी ने कहा है जरूर, और थोड़ा आगे जाओ, इस जंगल में ही एक बड़ा मैदान है, वहां पर एक भवन है, वहां तुम्हारी सारी व्यवस्था हो जाएगी. तो उन्होंने बताई हुई दिशा में राजा बढ़ा. थोड़ी ही दूर पर वो भवन था और जैसे लोग राह ही देख रहे थे कि राजा सेना सहित आएगा, लोग वहां तैयार खड़े थे. उन्होंने राजा और उसकी सेना का स्वागत किया
उनके स्नान ध्यान की, बाद में भोजन की, बाद में अच्छे विश्राम की व्यवस्था की। रात भर विश्राम करके दूसरे दिन जब सेना निकल पड़ी राजा के साथ, तो नाश्ता पानी करा के उनको अच्छी तरह से विदाई दी। राजा ने पूछा वहां जो प्रमुख था उसको कि किसका भवन है, तो जिन्होंने आपको बताया यहां आने के लिए उन्हीं का है। आश्चर्यचकित हो गए। उनका वापसी का रास्ता उसी झोपड़ी के सामने से जा रहा था। वहां महात्मा जी बैठे थे, तो राजा ने उनको कहा कि इतना बड़ा आपके पास भवन है, सारी बातें हैं, आप यहां क्या कर रहे हैं? तो महात्मा जी ने कहा कि अगर उस भवन में मैं रहने को जाऊं तो फिर इतने सारे लोगों की व्यवस्था वहां होना बंद हो जाएगा। वो मेरा बनाया है, लेकिन जब तक मैं उससे दूर हूं तब तक वो अपनी सेवा करते रहेगा। मुझे फल नहीं चखने हैं, फल दूसरों को देने हैं। आज हम अपने देश में, अपना देश आगे बढ़ रहा है, प्रगति कर रहा है, दुनिया में उसकी प्रतिष्ठा बढ़ रही है, उसकी अर्थव्यवस्था की शक्ति बढ़ रही है, सामरिक शक्ति में वृद्धि हो रही है। ये किनके भरोसे हमको आज प्राप्त हो रहा है? हम ये जो आदर सत्कार पा रहे हैं, उदाहरणार्थ 27,000 छात्र सब प्रकार के वर्गों के यहां पर उत्तम शिक्षा पा रहे हैं। क्यों हो रहा है? तो स्वर्गीय अण्णा साहब जादव जैसे अपने जो पूर्वज थे, उन्होंने ये सब खड़ा करके इससे दूर रहकर त्याग पूर्वक जीवन का निर्वाह किया, परिश्रम किया, अपने लिए नहीं। हमारे देश को और बहुत आगे जाना है और आज विश्व प्रतीक्षा कर रहा है कि भारत से हमको आगे का रास्ता मिले। ऐसा भारत बनाने का दायित्व स्वाभाविक हम सबका है। तो इसलिए हमको यही ध्यान में रखना पड़ेगा कि आज हम यहां पर आनंद से इस कार्यक्रम को संपन्न कर रहे हैं, अच्छी तरह प्रदर्शन कर रहे हैं, प्रात्यक्षिक कर रहे हैं। ये सुखपूर्वक हम कर सकते हैं, इसका कारण पहले कुछ लोगों ने, बहुत सारे लोगों ने अपने जीवन को समर्पण करके इस दृश्य को खड़ा किया है। तो आनंद के साथ अपना दायित्व याद करने का भी यही दिवस है, क्योंकि हमारी प्रजातांत्रिक व्यवस्था है, गणराज्य दिवस है। इस देश का दायित्व इसके जनगणों पर है, इसकी प्रजा पर है। किसी को ठेका देके ये काम नहीं होगा, क्योंकि दायित्व हमारा सबका है। और उस दायित्व के लिए हमारा व्यवहार कैसा चाहिए, इसका स्मरण कराने वाला हमारी सार्वभौम संप्रभु सत्ता का, स्वतंत्र भारत की सत्ता का प्रतीक हमारा राष्ट्रध्वज तिरंगा हम फहराते हैं। बड़ी सोच समझकर इस ध्वज की योजना हुई है, इसके लिए कमिटी बैठी थी। उन्होंने विचार पूर्वक ये तय किया है। 3 रंग का ध्वज है और बीच में धम्मचक्र है। सबसे ऊपर त्याग का रंग है, कर्म। ही थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी पार्क मधून राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडतंय।
शिवाजी पार्कातली ही थेट दृश्य. राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय. दोन दृश्य आपण पाहतोय. भिवंडीमध्ये सरसंघ चालक मोहन भागवत बोलतायत, तर दुसरीकडे मुंबईतल्या शिवाजी पार्कात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे बोलतील. आज राज्यभरात किंवा देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्री सूक्त कहते हैं, उसमें वर्णन है, उसमें लक्ष्मी के रंगों में हरा रंग ऐसा बोल. अपने देश की और दुनिया की सर्व प्रकार की समृद्धि की साधना करने के लिए शुद्ध शील बनकर, शुद्ध चरित्र बनकर, भक्ति ज्ञान पूर्वक हमको कर्म करना पड़ेगा. ये संदेश है ध्वजारोहण का. और उसके केंद्र में है धम्म चक्र. धर्म, धर्म का एक अंग पूजा भी होता है, खान पान रीति रिवाज के नियम वगैरह वो भी होता है, लेकिन वही धर्म नहीं है. वो तो आचरण है धर्म का, जो देश काल परिस्थिति के अनुसार बदलना चाहिए और बदलता है. परंतु शाश्वत बात, जिसको धर्म का शाश्वत धर्म कहते हैं अपने आप, वो क्या है? तो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने संसद में संविधान हमको देते समय जो दो भाषण किए हैं, उसमें एक वाक्य में उन्होंने व्याख्या की है, बंधुभाव यही धर्म है. समाज चलता कैसे है? आपसी सद्भावना के आधार पर चलता है. प्रकृति विविधता देती है. भारत के बाहर हम देखते हैं विविधता को लेकर झगड़े होते हैं, लेकिन भारत का मूल स्वभाव, भारत धर्मप्राण होने के कारण, वो धर्म कहता है कि विविधता प्रकृति की देन है, इसलिए जीवन का श्रृंगार है. अपनी अपनी विशिष्टता को लेकर चलो, लेकिन आपस में ठीक रहो. आत्मीयता से, बंधुभाव से, सद्भावना से आपस का व्यवहार रखो. क्योंकि जीना है तो सबको जीना पड़ेगा, ये नियम है. हम अकेले जी नहीं सकते. आप बहुत आनंद में हो और घर में दुख है तो आप आनंद नहीं ले सकते. आप अकेले व्यक्ति नहीं हो, आप परिवार के अंग हो. परिवार बहुत अच्छा है, लेकिन गांव गड़बड़ है तो परिवार सुखी नहीं रह सकता. आप एक परिवार नहीं हो, आप अपने गांव के घटक हो. गांव प्रदेश का घटक है, प्रदेश देश का घटक है, देश राष्ट्र का एक अंग है, और सारा विश्व राष्ट्रों का मेला है. सब राष्ट्रों की मानवता मिलकर विश्व को अच्छा रखती है. एक व्यक्ति दुखी हुआ तो विश्व में दुख फैलेगा. समाज दुखी रहा तो व्यक्ति सुखी नहीं रहेगा. सृष्टि दुखी हो गई तो हमको संकट झेलने पड़ेंगे, हम देख ही रहे. ये सारी बातें थियरी नहीं है, हम इसका प्रत्यक्ष अनुभव करते हैं. तो हमारे यहां लोगों ने ऐसा कहा कि व्यक्ति को बड़ा होना ही है. व्यक्ति को दबाना नहीं, व्यक्ति को बड़ा होना है. उसके लिए स्वातंत्र्य चाहिए, उसके लिए समता चाहिए, सबको अवसर मिलना चाहिए. लेकिन ये तब होगा, दोनों एक साथ तब रहेंगे जब बंधुता होगी. बंधुता के आधार पर व्यक्ति बड़ा होगा तो वो अपने परिवार को बड़ा करेगा. बड़ा परिवार अपने गांव को बड़ा बनाता है. हम उदाहरण देख रहे हैं, मुझे दूर जाने की जरूरत नहीं. 78 वर्षों का अपने भारतीय समाजोन्नति मंडल का इतिहास आप देख लीजिए, आपको यही मिलेगा. एक व्यक्ति परिश्रम पूर्वक जो भी मिला समाज का सहयोग उतना ही लेकर बड़ा हुआ, लेकिन वो अकेला बड़ा नहीं हुआ.
सबको बड़ा करने की व्यवस्था हो गई। ये जो जीवन है इसी को कहते हैं धर्म।